हॅलो गाईज. तर आता मी मगाशी शाळेतून आले होते आणि मम्मीला सांगितलं तुम्हाला भूक लागली. मी सकाळी 1 चपाती खाऊन गेले होते पेपरला. 2 वाजता पेपर सुटला, घरी आले, मम्मीला सांगितलं मला भूक लागली, सँडविच बनव. बघू मम्मीचं सँडविच कुठपर्यंत आले. मला इथून फाट्यावर पाठवलं, ब्रेड घेऊन ये, सॉस घेऊन ये. मी घेऊन आले. आता बघू द्या काय काय चाललंय. किती झालं मम्मी? झाले थांब. सॉस काय एवढंसा लावला? आंबट काढले विहीर खोप जास्त ते कांदा लय झाला का? जास्त झालं. कसं लागलं ते? कमी केलं मग? नको राहू दे आता. खा बाई कसं तरी गेलं जसं येईल तसं बनवले. हे टाक ना अजून. टाकते ना गाईला का सांगते. बघा कसं बनवलंय. मसाले विसाले टाकायचे अजून. काकडी नाही, गरीबाचं सँडविच आहे. समजून घ्या. मम्मी पैसे खिशातच आहेत. पैसे माझ्या खिशातच होते बघा, एवढे सारे पैसे. 200 रुपये म्हटले मी 95च घालवलेत. सिस्टम फाड देंगे. तरी काकडी आणायची होती, भेटली नाही. आता मी सँडविच खाते. तुम्हाला आवडत असेल तर या तुम्ही पण. बाय बाय. मलाच कामाला लावलं, हिला सँडविच बनवायला सांगितलं, हिने मलाच सांगितलं परत मसाले टाकायला. एवढ्या वेळ तिने केलं, आता मला सांगितलं. काय आता असंच असतंय आमच्या इकडं. तुम्हाला पण तुमची मम्मी कामं सांगत असेल ना, जाऊ द्या, करा. लग्न झाले आपल्यालाच करायचे. मम्मींना मग बस का बघ ना तुझ्या ह्याच्यावर. तुम्हाला तुमची मम्मी कामं सांगत असेल तर मम्मीला करू लागा. येडगत करू नका. चाटू का मम्मी? नको. असा हात धुवायचा, असं मम्मीच्या साडीला पुसायचं. कोथिंबीर राहिली ना. असा घासपूस पण खायचा असतो, तो चांगला असतो. मग असे नाईटे येत नाही तोंडावर. मी चिकटून का बसते का मम्मी? कोण? कोथिंबीर बोलली ना वरला मध्ये कोण चिकटून बसते. सांडली. कोण पण घेऊ का आत्ताच? आता कोण ह्याच्या बरोबर खाणार आहे तर? आता तुम्ही पण या सँडविच खायला. आम्ही जातो सँडविच खायला. एवढे सँडविच दोघींसाठी बनवलेत. एकदम मस्त झालेत. तिखट पण नाही, मसाला मी टाकला होता म्हणून छान झालेत. बघा कशी खाते बघा. एकदम मस्त झालेत. या तुम्ही पण खायला.